नमस्कार शेतकरी मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या घोरपडे पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। चला तर मग आता सुरू करूया। आजचा विषय आहे ई-पीक पाहणी मुदतवाढ। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण बोलणार आहोत ई-पीक पाहणी म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्वे 2025 बाबत आलेल्या नव्या परिपत्रकाबद्दल। दरम्यान सदर मुदत पुन्हा वाढवण्याबाबत छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त यांच्याकडून विनंती करण्यात आली होती। याबाबत 18 सप्टेंबर रोजी मुख्य सचिव यांच्यासोबत बैठक झाली। त्यात शेतकरी स्तरावरील पीक नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला। चला तर मग याची सविस्तर माहिती घेऊया। भाग 1, ई-पीक पाहणी म्हणजे काय? शेतकरी बांधवांनो, ई-पीक पाहणी ही एक डिजिटल पद्धती आहे जिच्यामार्फत शेतकऱ्यांचे पिकांचे तपशील मोबाईल ॲपवर नोंदवले जातात। यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकांची माहिती नोंदवणे बंधनकारक आहे। हे सर्व डेटा थेट ॲग्रीस्टॅक योजना आणि शासनाच्या डेटाबेसमध्ये सेव्ह होतो। भाग 2, नवीन परिपत्रकाची माहिती। राज्य शासनाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार खरीप हंगाम 2025 ची ई-पीक पाहणी 50% कमी झाल्यामुळे अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे। ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारेच करणे आवश्यक आहे। जिल्हा आणि तालुका स्तरावरील पीक पाहणी सहाय्यकांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे। तिसरे, शेतकऱ्याने काय करावे? शेतकरी बांधवांनो, आपल्या मोबाईलवर डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे पिकांची नोंद करा। गावातील पीक पाहणी सहाय्यकांच्या मदतीने 100% शेतात पीक पाहणी पूर्ण करावी। ही माहिती वेळेत नोंदवली गेली नाही तर शासकीय योजनांचा लाभ घेणे कठीण होऊ शकते। पिकांची खरी माहिती द्या, जेणेकरून विमा, अनुदान आणि शासकीय मदत योग्य प्रकारे मिळेल। शासनाची जबाबदारी। परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी, तालुका अधिकारी यांनी संपूर्ण कामकाजावर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे। प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची पीक पाहणी 100% पूर्ण होणे हे त्यांचे ध्येय आहे। म्हणूनच शेतकरी बांधवांनो, वेळ न दवडता आपली ई-पीक पाहणी लगेच पूर्ण करा। शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025। ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचवा आणि सर्वांनी शासनाच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्या। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र। आपणाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या घोरपडे पाटील ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि पुन्हा पुढच्या व्हिडिओत भेटूया।